सगळ्यात चुकीचं कर्म कोणतं? कुणाचंही मन दुखवणं, एखाद्या व्यक्तीचं मन दुखवणं याच्यापेक्षा मोठं पाप नाही. दुसरं मोठं पाप मी बोलू शकते ते म्हणजे कुणालाही होप देणं, आस लावणं आणि नंतर त्या व्यक्तीचं ते काम न करणं ह्याच्या मोठं पाप नाही. आय रिअली फील दॅट की तुम्ही कधीही कुणाशी बोलताना फार केअरफुली बोला. एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही ना, तुम्ही बोलू नका. इट्स ओके, पण तुम्ही दुखवू नका. कारण ती व्यक्ती कुठल्या लेवलमधनं काय बॅकग्राऊंडने आली आणि काय ते तळतळात घेऊन मनात बसलीये हे आपल्याला डिकोड नाही करता येत. आणि त्या क्षणी आपण जर त्या व्यक्तीला बोललो आणि त्या क्षणी ती व्यक्ती काही बोलले तर तुम्ही काहीही करा, ते लागणारच. कुणाचा अपमान पण नाही करायचा, कारण अपमान केला तर मन दुखणारच आहे. सी, मला ना काय वाटतं माहितीये का चेतन, की इट इज व्हेरी सिम्पल. लोक जे आर्ग्युमेंट्स करतात, तर आर्ग्युमेंटची गरज काय आहे? सोपं गणित आहे आयुष्याचं. कन्व्हिन्स ऑर गेट कन्व्हिन्स्ड. आयदर मी सांगते, मी तुम्हाला कन्व्हिन्स करेल, किंवा तुम्ही मला तुमचा पॉइंट कन्व्हिन्स करू शका. इतकं सोपं आहे ते. आर्ग्युमेंटचा विषयच येत नाही. मग हे का नाही आपण करू शकत आहे? करायला पाहिजे. आणि हेच आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की आपले कुठला ग्रह काय पॉसिबिलिटी आहे. कारण आय टेल यू, आमच्या ज्योतिषामध्ये एक कॉम्बिनेशन आहे राहू आणि शुक्र. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.